Hello friends, welcome to our English session. Friends, today we are going to see margin questions and workshop of why poem. जी आपली इयत्ता 8वीची इंग्लिशची जी काही वाय पोयम आहे त्या पोयमचा आपल्याला वर्कशॉप आणि त्या पोयमचे जे काही मार्जिन क्वेश्चन्स आहे आणि त्याची उत्तरं आपल्याला या ठिकाणी आपल्या या व्हिडिओमध्ये या सेशनमध्ये आपल्याला बघायची. तर मित्रांनो, आपल्या मार्जिन क्वेश्चनला आपण सुरुवात करूया. या ठिकाणी पहिला असलेला प्रश्न आहे, इज द लिटल बॉय रिअली क्युरियस? हाऊ डू यू नो इट? आता क्युरियस म्हणजे काय? एखादं स्ट्रॉंग डिझायर, इच्छाशक्ती असलेला कसलं तरी आपण म्हणतो ना, हॅविंग अ स्ट्रॉंग डिझायर टू नो अबाउट समथिंग. त्याला खूप असा तो मुलगा खूप चौकस असतो, त्याला प्रत्येक गोष्टीची काहीतरी चौकशी करायची, क्युरियोसिटी खूप त्याची असते. म्हणजेच मग खरंच तो मुलगा त्या या पोएममध्ये दाखवलेला जो काही मुलगा आहे तो खरंच क्युरियस होता का? तर याचं उत्तर आहे येस. पुढचा प्रश्न आपला, हाऊ डू यू नो इट? मग तुम्हाला कसं कळालं? मग याचं उत्तर असं येऊ शकतं, इज द लिटल बॉय रिअली क्युरियस? हाऊ डू यू नो इट? येस, द लिटल बॉय इज रिअली क्युरियस बिकॉज ही ऑलवेज आस्क क्वेश्चन्स वाय. तो नेहमी काय करतो? प्रश्न विचारतो. कोणते? वायचे. पुढचा प्रश्न आहे बघा, व्हॉट डज द बॉय वॉन्ट टू नो अबाउट क्लाउड्स? जे काही क्लाउड्स आहे, ढग जे आहे, त्याविषयी काय गोष्टी त्याला जाणून घ्यायच्या त्या लहान मुलाला? मग उत्तर कसं येणार बघा, या प्रश्नामध्ये असलेला व्हॉट डज, डज हे एक या ठिकाणी हेल्पिंग वर्ब आलेलं आहे डज, म्हणून आपल्याला त्या प्रश्नामध्ये असलेलं जे काही वर्ब आहे वॉन्ट त्याला येस लावायचा उत्तर लिहिताना. मग उत्तर काय येणार आहे? द बॉय वॉन्ट्स टू नो अबाउट क्लाउड्स दॅट व्हॉट मेक्स द क्लाउड्स अँड वाय दे क्रॉस द स्काय. मग त्याला असं विचारायचं आहे की व्हॉट मेक्स द क्लाउड्स, जे काही क्लाउड्स आहे, ढग आहे, ते कसे तयार होतात, कशाने तयार होतात, त्याच्यामध्ये काय तयार होतं, आणि वाय दे क्रॉस द स्काय, आणि मग ते स्काय, ते जे काही आकाश आहे ते का क्रॉस करतात, ते का ओलांडून जातात, असे जे काही प्रश्न या मुलाला पडलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा तिसरा प्रश्न आहे बघा, व्हॉट ब्लोज आउट ऑफ बेलोज? बेलोज मीन्स दॅट इज अन ॲपॅरेटस फॉर ब्लोईंग एअर. जो काही भाता असतो, व्हॉट ब्लोज, कशामुळे तो भाता हलतो? मग याचं उत्तर आहे विंड्स. ऑब्व्हियसली जर वारा असेल तर वाऱ्यानेच तो भाता हलणार आहे. विंड्स ब्लोज आउट ऑफ बेलोज, हे या तिसऱ्या मार्जिन क्वेश्चनचं आपलं हे उत्तर आहे. तर पुढचा मार्जिन क्वेश्चन आहे पेज नंबर 57वर, तो आपण बघूया. बघा, तिसरा प्रश्न आहे आपला, व्हॉट हेल्प्स द डो टू राईज? व्हॉट हेल्प्स टू डो टू राईज? जो डो आहे, जे काही पीठ आहे, ते कशामुळे फुलतं? आता असा प्रश्न आहे, व्हॉट हेल्प्स, कशामुळे, कोणाच्या मदतीने? तर उत्तर आहे द ईस्ट. द ईस्ट हेल्प्स द डो टू राईज, हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर आपल्या जे काही इंग्लिश आपला वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपला आपण सुरुवात करूया. वर्कशॉपमध्ये असलेला पहिला प्रश्न आहे बघा, रीड द पोयम, डिस्कस अँड कम्प्लीट द फॉलोइंग ब्लँक्स विथ प्रॉपर ॲक्शन वर्ड्स. ॲक्शन वर्ड्स म्हणजे काय? वर्ब्स, हे आपल्याला माहिती आहे. क्रियापदांचा या कवितेमध्ये, या पोएममध्ये असलेले जे काही क्रियापद आहे, वर्ब्स आहे, ते या ठिकाणी आपल्याला भरायचे आहेत, या ठिकाणी लिहायचे आहेत. बघा, पहिला आहे उड. उड लिहून दिलेले आहे, या ठिकाणी काही सॉल्व करून दिलेले. उड, स्विम, मार्बल्स, सिंक. त्याच्यानंतर स्टार्स, शाईन, विंड्स, ब्लो. त्याच्यानंतरचा पुढचा आहे दॅट इज सन सिंक्स, फ्लॅग्स डाय, ओशन एब्स, फिश गिल्स, देन रेन फॉल्स, आईस मेल्ट, बीज स्टिंग. या पद्धतीचे असलेले वर्ब्स या
ज्या या असलेले या ठिकाणी असलेले नाउन्स जे आहे वूड, मार्बल, स्टार्स, विंड्स या नाउन्सला वापरलेले वर्ब्स या पोएममध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डिस्कस इन पेअर्स अँड राईट द रायमिंग पेअर्स ऑफ वर्ड्स फ्रॉम द पोएम. रायमिंग पेअर्स खूप इझी असतात कोणत्याही पोएमच्या, त्या रायमिंग पेअर्स आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे. तर पहिलं रायमिंग पेअर आपण बघूया, दॅट इज वाय बाय. पहिला दिलेला आहे वाय बाय. देन नेक्स्ट वन इज नोज फ्लोज. Then next one is flies rise. Then sink drink, fly sky, and last one is try why. हे या ठिकाणी असलेले रायमिंग पेअर्स किंवा रायमिंग वर्ड्स आहेत. त्यानंतरचा असलेला पुढचा प्रश्न थर्ड वन इज गिवन इयर, वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. In these two lines the word why, बघा WHY, why is repeated, so it is a figure of speech called repetition. रिपिटिशन जी काही आहे म्हणजे आपण याला मराठीमध्ये म्हणूया पुनरावृत्ती. ज्या ठिकाणी पुनरावृत्ती होते, रिपीटेड वर्ड्स येतात, त्याला आपण रिपिटिशन म्हणतो. या रिपिटिशनची या ठिकाणी एक डेफिनेशन दिलेली आहे, इट इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच वन ऑर मोर वर्ड्स आर रिपीटेड इन द सेम सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल इज गिवन इयर सन. सन इट गिव्स मी अ ग्रेट जॉय. आता हा जो काही शब्द आहे सन, SON, दोन वर्ड्स एका ओळीमध्ये रिपीट झाली म्हणून या ठिकाणी त्या पूर्ण ओळीला आपण काय म्हणणार आहे, त्या पूर्ण ओळीमध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच आहे दिलेली, रिपिटिशन. बघा रिपिटिशन पुन्हा सांगते, या ठिकाणी वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, वाय नॉट, वाय बाय अँड बाय. या ओळीमध्ये वाय या शब्दाचं काय रिपीटेड झालेलं आहे म्हणून आपण याला काय म्हणूया, दॅट इज रिपिटेशन म्हणणार आहे. म्हणजेच काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेळा जर एखादा शब्द रिपीट झाला तर त्या शब्दाला किंवा त्या ओळीला आपण रिपिटेशन म्हणतो. नेक्स्ट वन इज गिवन, नाव फाइंड आउट द लाईन्स फ्रॉम द पोएम विच शो रिपिटेशन. आता या ठिकाणी असलेले जे काही आधी मी सांगितलेले आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले पोएममध्ये असलेले, मग जेवढे काही वायशी रिलेटेड, वाय दिस, वाय दॅट, वाय देन, वाय नाव, हे जे काही दिलेले आहे ते सगळे रिपीटेड आहे किंवा आपण त्याला रिपिटेशन म्हणूया. म्हणजे रिपिटेशन त्या ठिकाणी तो अलंकार, ती फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी वापरला आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे फोर्थ वन. सी द फोर्थ क्वेश्चन. बघा फोर्थ क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे, कंप्लीट द वेब डायग्राम. वेब डायग्राम जो आहे तो या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचा आहे. वेब डायग्राममध्ये असलेला प्रश्न आहे, द लिटल बॉय वॉन्ट्स टू नो. त्याला काय जाणून घ्यायचे. वायसाठी दिलेले प्रश्नामध्ये पर्याय या ठिकाणी वायने प्रश्न किंवा रादर त्याला कोणते कोणते प्रश्न पडलेले ज्याची सुरुवात वायने होते ते आपल्याला या जी काही पोएम आहे त्यातून शोधायचे. बघा पहिला आहे, वाय द सन सिंक्स बिहाइंड द हिल, वाय वुड्स शुड स्विम, वाय लीड अँड मार्बल सिंक, वाय स्टार शुड शाईन, वाय विंड्स should blow, why we eat and drink, why clouds cross the sky, why the flowers die. हे जे काही प्रश्न आहे त्या मुलाला त्याची उत्तरं जाणून घ्यायची. पुढचा प्रश्न आहे, कंप्लीट द फॉलोइंग ब्लँक्स फ्रॉम द पोएम, दॅट इज अ पेअर ॲक्टिव्हिटी. आता पेअर ॲक्टिव्हिटी म्हणून दिलेली आहे, त्याची उत्तरं या ठिकाणी आपण बघूया. पहिल्या याच्यात दिलं आहे बघा, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटशी आलेले जे काही शब्द आहेत ते आपल्याला या पोएममधून शोधायचे. तर कोणते उत्तर म्हणून अशी कोणती शब्द आहे की ती एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. बघा दॅट इज वूड, क्लाउड्स, कोल COAL, स्काय, विंड इज गिवन इयर, विंड, स्टार, रेन, स्टोन, असे जे काही शब्द आहेत ते एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतरचा शेजारी आहे, वर्ड्स फ्रॉम द पोएम रिलेटेड टू ॲनिमल्स, फ्रूट्स,
इन्सेक्ट्स, ॲनिमल्स, फ्रूट किंवा इन्सेक्ट जे आहे त्याच्याशी रिलेटेड असलेले शब्द. एक या ठिकाणी दिला आहे स्पायडर्स. आपण दुसरे लिहू शकतो दॅट इज सीड्स, फ्लाईज, स्टिंग, बीज, ॲपल, फिश, फ्लावर्स. हे जे काही शब्द आहेत दॅट इज रिलेटेड टू ॲनिमल्स, fruits and insects. Next question is given. You can see here next questions. Imagine a senior student from your school has won a national level quiz contest. From 8 to 10 interview questions that you would ask when you interview him or her at the school assembly about the achievement. आता या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर 6 या प्रश्नामध्ये आपल्याला एक इमॅजिन करायचे म्हणजे कल्पना करायची की आपल्या शाळेमध्ये असलेली एखादी सिनियर स्टुडंट आहे, वरिष्ठ जी एखादी विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहे किंवा विद्यार्थी असेल, त्याचं नॅशनल लेवल जी काही क्विज कॉन्टेस्ट आहे किंवा आपण म्हणतो राष्ट्रीय पातळीवर जी काही प्रश्नमंजुषा स्पर्धा असते त्याच्यामध्ये ती विजयी झालेली आहे किंवा तो विजयी झालेला असेल अशी कल्पना करायची आणि आपल्या असेंब्ली हॉलमध्ये किंवा शाळेचं जे काही सभागृह आहे त्या ठिकाणी त्याची मुलाखत घेताना तिला किंवा त्याच्या किंवा तिच्या जी काही कामगिरी आहे, तिची अचिव्हमेंट आहे, त्या कामगिरीबद्दल विचारण्यासाठी आपल्याला 8 ते 10 प्रश्न तयार करायचे. आता ती प्रश्न कोणती, त्याला इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणतो आपण. हे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स खूप महत्त्वाचे असतात बघा. मग ती इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कोणते असू शकतात ते आपण बघूया. बघा इंटरव्ह्यू क्वेश्चन्समध्ये हाऊ डू यू फील आफ्टर विनिंग अ नॅशनल लेवल क्विज कॉम्पिटिशन. जी काही नॅशनल लेवल क्विज कॉम्पिटिशन आहे तुला कसं फील होतंय ती जिंकल्यानंतर. देन सेकंड, हू हॅज इन्स्पायर्ड यू. तुला इन्स्पिरेशन कोणाकडनं मिळाली. हू हेल्प्ड यू इन दिस करिअर. या करिअरमध्ये कोणी मदत केली. हाऊ डिड यू प्रिपेअर फॉर दिस कॉम्पिटिशन. तू कशी तयारी केली. व्हॉट वॉज युअर पेरेंट्स रिॲक्शन्स वेन दे हर्ड यू वन द कॉम्पिटिशन. मग तुझ्या आईवडिलांची रिॲक्शन काय होती ज्यावेळेस तू ही कॉम्पिटिशन जिंकली. हाऊ मेनी क्विज कॉम्पिटिशन्स हॅव यू वन सो फार. आतापर्यंत तू किती कॉम्पिटिशन जिंकलेल्या आहेत. विच सब्जेक्ट्स डू यू थिंक आर इम्पॉर्टंट फॉर दिस कॉम्पिटिशन. ही कॉम्पिटिशन जिंकण्यासाठी कोणत्या सब्जेक्टचा किंवा कोणते सब्जेक्ट महत्त्वाचे असतात, कोणत्या विषयांचा अभ्यास करणं महत्त्वाचं असतं. नॅरेट युअर एक्सपिरियन्स अबाउट दिस अचिव्हमेंट. तुझा जो काही एक्सपिरियन्स आहे तो नॅरेट कर, आम्हाला सांग. प्लीज टेल अबाउट एनी स्पेशल मोमेंट्स ऑफ दिस कॉम्पिटिशन. काही स्पेशल मोमेंट असतील, काही क्षण असतील महत्त्वाची, त्याविषयी तू आम्हाला सांग. व्हॉट मेसेज वुड यू गिव्ह टू स्टुडंट्स हू आर इंटरेस्टेड इन क्विज कॉम्पिटिशन. मग हे जी मुलं क्विजसाठी किंवा या जी काही स्पर्धा असतात, प्रश्नमंजुषा स्पर्धा असतात त्याच्याशी इंटरेस्टेड जी मुलं असतात, ज्यांना आवडतं, त्या मुलांना तू काय मेसेज देणार. या पद्धतीचे इंटरव्ह्यू क्वेश्चन्स आपण तयार करू शकतो. Then see the next question is given here a word chain. See here a word chain. Complete the word chain. First one is given here. One example is solved here. Eat, tiger, run, nose, easy. आता word chain म्हणजेच काय, जो काही जर पहिला शब्द असेल त्याच्या लास्टला आलेलं लेटर जे आहे टी, त्या टीपासनं नवीन शब्द तयार करायचा असतो. वर्ड चेन्स ह्या वेगवेगळ्या प्रकारचे असतात. नाउन्स, वर्ड चेन ऑफ द नाउन्स, वर्ड चेन ऑफ द ॲडवर्ब्स, देन वर्ब्स अँड ॲडजेक्टिव्ह या पद्धतीच्या असतात. पण या ठिकाणी डिरेक्टली एक त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ॲडजेक्टिव्हचा पण वापर केला आहे, वर्बचा पण वापर केला आहे आणि नाउनचा पण वापर केलेला. अशा पद्धतीच्या सुद्धा वर्ड चेन असतात. पण नेक्स्ट इयरला 9वीला गेल्यानंतर तुम्हाला एक पर्टिक्युलर वेगवेगळ्या पद्धतीच्या वर्ड चेन येणार आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एक तर ॲडजेक्टिव्स लिहायचे, एक तर वर्ब्स असतात किंवा नुसते नाउन्स असतात किंवा ॲडवर्ब्स असतात. अशा पद्धतीच्या चेन्स असतात. पण आपल्याला 8वीनुसार जर तयारी करायची असेल तर या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस म्हणून या वर्ड चेन या ठिकाणी दिल्या आहे बघा. त्याच्यानंतरचा या ठिकाणी असलेली वर्ड चेन आहे स्कायची. बघूया आपण. स्काय, स्काय नंतर वाय आला, वायचं होणार याक. देन के आला, त्याचा आपण करूया किंग. जी आला गर्ल, GIRL. देन एल आला लर्न, LEARN, त्याचा
लर्न जो आहे तो वर्ब केला आपण एक. देन नेक्स्ट वन आहे क्लाउड. डी आला, डीचा डक या ठिकाणी करून दिला आहे. केचा आपण किंग घ्या किंवा काइंड घेऊया, KIND काइंड. देन त्याच्यानंतर डीचा आपण डेंजर, आरचा रिवर. देन थर्ड आहे विंड, WIND विंड. डीपासून आपण डल, DULL. देन यल आला आहे लुक, वर्ब घेऊया, के आला शेवटी. देन पुन्हा वर्ब घेऊया कीप, KEEP कीप. देन फोर्थ वन आहे स्टार, STAR. आरपासून आपण रॅट, RAT रॅट. टीपासनं टेम्पल, TEMPLE. अँड ईपासनं EYEI. अँड लास्ट वन इज गिवन इयर वाय. वायपासून पुन्हा वाय आलाय, वायचा आपण करूया इयर, YEAR. त्याच्यानंतर आरचा होणार रोअर, ROAR. देन पुन्हा आरचा रॅबिट, RABBIT. ही झाली आपली पूर्ण वर्ड या ठिकाणी असलेली वर्ड चेन. या आजच्या पूर्ण सेशनमध्ये आपण वायचा किंवा वाय जी पोएम आहे त्या वायचे पूर्ण मार्जिन क्वेश्चन्स आणि वर्कशॉप बघितला आहे. नक्कीच मित्रांनो तुम्हाला नक्की आवडला असेल, तुम्हाला आवडला असेलच. आणि आपण नेक्स्ट जे काही आहे पुढचं नेक्स्ट जो काही लेसन आहे किंवा एखादी पोएम आहे त्या पोएमच्या वर्कशॉपसहित आपण पुन्हा या सेशनमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय, सी यू इन द नेक्स्ट सेशन.